नमस्कार मंडळी, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे. डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आता जमा होणार आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर डीबीटी मार्फतच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येईल. आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच्यावरती हे पैसे मिळणार आहेत आणि सरकारच्या माध्यमातून हे जे पॅकेज आहे ते आता वितरणास करण्यास लवकरच आता सुरुवात होणार आहे. या संदर्भात माहिती घेण्यापूर्वी आपण पाहायला सुरुवात केलेली आहे योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनल. या सबस्क्राईब केले नसेल यूट्यूब चॅनलला तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. दुसरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. विशेष म्हणजे या पॅकेजमध्ये विशेषतः रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं पाऊल होतं ते म्हणजे 10,000 रुपये हेक्टरी देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार होतं. खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी पिकाचे अतोनात नुकसान झालं आणि म्हणून रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेलं विशेष अनुदान पॅकेज वितरण अखेर सुरू झालेलं आहे. कालपासून आपण जर पाहिलं तर विशेषतः या जिल्ह्यामध्ये झालेले आहे. कोणते जिल्हे आहेत जाणून घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती आहे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करू शकता. बेल आयकॉनला ऑल प्रेस करून या व्हिडिओला लाईक पण करू शकता. लवकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपण योजना करून लोकप्रिय यूट्यूब चॅनल पाहत आहात. तर वाशिम, धाराशिव या जिल्ह्यासह अनेक भागातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या रब्बीच्या तयारीसाठी बियाणे व इतर खर्चासाठी हेक्टरी 10,000 रुपये अनुदान देण्यात येत आहे आणि ते वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पडतो की नेमका ही जी रक्कम आहे ती कोणत्या बँक खात्यामध्ये जाईल. महत्त्वाचा प्रश्न आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाचं असं उत्तर आहे, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावर आधार डीबीटी जी लिंक आहे म्हणजे आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते चेक करा. त्याच खात्यामध्ये हे 10,000 रुपये गेलेले आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी आपल्याला माहिती आहे अतिवृष्टीचे पैसे जे आहेत ते फार्मर आय डीनुसार टाकण्यात आले. ज्या शेतकरी बांधवांची फार्मर आय डी असेल त्यांना ते पैसे थेट वितरण करण्यात आले आणि ज्यांची नसेल त्यांना KYC करण्याचं आव्हानसुद्धा सर्वांना कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं. महत्त्वाचा व्हिडिओ होता. धन्यवाद.